सुस्वागत आहे। या बातांनो या रे या, नवत्र सारे या रे या, मजा करा रे मजा करा, आज दिवस तुमचाच बाजार। हे गाणं भारत आपल्याली कविता किती सुंदर लिहिलेलं आहे। लहान पात्र जी फुलासारखी असतात त्या फुलांचं किती सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे। केस 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 त्याचं माझं हॅलो हॅलो त्या फुलांचं त्यांनी किती सुंदर वर्णन केलेलं आहे। आज थेट भेट या कार्यक्रमामध्ये एक अगदी आगळा वेगळा आपला कार्यक्रम होणार आहे। 14 नोव्हेंबर चाचा नेहरूंचा जन्मदिवस बालदिन म्हणून आपल्या भारतात साजरा होतो आणि दुसरं 5 नोव्हेंबर रंगभूमी। तर ह्या दोन्ही दिनांचं औचित्य साधून आम्ही एक वेगळा कार्यक्रम आपल्याकडे सादर करणार। मी आपल्या सभासदांना आणि सरांना एक कल्पना दिली की सर बालदिन आहे, आपण बालदिनावरच कार्यक्रम साजरा करूया का? आणि सगळ्यांना बालक व्हायला सांगितलं तर काय होईल? पण तुम्हाला खरंच सांगते, अर्थात तुम्ही सगळे आहात पण जे बाकीचे नव्हते त्यांच्यासाठी सांगते, सगळे जण एका मिनिटात तयार झाले। यस आम्ही येणार आणि आम्ही करणार आणि सरांनी मला परमिशन दिली आणि म्हणून आपण आज बालक दिन साजरा करणार आहोत। यासाठी इथे 5 वर्षाच्या बालकापासून 80 वर्षांच्या बालकापर्यंत सगळे इथे आलेले आहेत। आपल्या बालकावरांच्या मुली मी फक्त रेखाटांना म्हणजे रेखाटाही त्या मुलींना आपल्याला बालदिनानिमित्त आपण मला बऱ्याच दिवसापासून त्यांचा कार्यक्रम सादर करायचा होता। आम्ही 1-2 वर्षापूर्वी त्या सगळ्या मुलींना घेऊन इंटर स्कूल कॉम्पिटिशन होती मुंबईमध्ये। तिथे सांगायला मला आवडेल, मी मुद्दामून हे का सांगते की आमच्या आपल्या या मुली आहेत तर किती हुशार आहेत हे सांगण्यासाठी। जुहूला इंटर स्कूल कॉम्पिटिशन होती 26 जानेवारीला। तिथे 6 विभागांमधनं सगळ्यामध्ये पहिलं बक्षीस आमच्या मुलींनी मिळवलं। तर ह्या मुलींचं नृत्य आपल्याला काही लोकांना बघायला मिळालेलं नव्हतं, म्हणून माझी इच्छा होती की ह्यांचं पण आपण नृत्य इथं करावं। एका नुसतं विचारलं लगेच परमिशन दिलेली आणि आज या मुलींसाठीचं नृत्य पण तयार आहे। तर त्याच्या आधी आता एक सांगायला आणखीन मला आवडेल, हे झालं मुलींचा भाग। आता प्राथमिक शाळा झाली, माध्यमिक शाळा सुद्धा माझ्याकडे आहे, अजिबात काळजी करायची नाही। प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतले विद्यार्थी आपल्यापुढे एक सुंदरसा कार्यक्रम सादर करणार आहे। त्या कार्यक्रमाला आता मी तुमची उत्सुकता जास्त वाढवत नाहीये, तुम्ही प्रत्यक्ष पहा इथे काय घडणार आहे। तर त्याच्यासाठी आधी मी सांगते की मुख्याध्यापिका, त्याच्यानंतर मुलाताई त्यांनी स्टेजवर यावं। आपल्याकडे डोंबिवली एक प्रतिकलश शाळा आलेली आहे, त्या शाळेच्या आता मुख्याध्यापिका आणि त्या प्राथमिक शाळेच्या चीफ ज्या आहेत त्या प्रथम स्टेजवर येतील आणि कार्यक्रमाला सुरुवात होईल। जास्त आता लागत नाहीये, कार्यक्रमाची सुरुवात होती आपल्याकडे। मध्ये मध्ये येऊन फोटो काढू नका। आपल्या शाळेचे फोटोग्राफर विकास पाटील यांना ही जबाबदारी दिलेली आहे आणि ते ती जबाबदारी चोखपणे पार पाडतील याची मला खात्री आहे। तर कृपया मध्ये मध्ये येऊ नये ही सर्वांना नम्र विनंती। आज आपण विद्यालयातर्फे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर आपल्याला काही श्रोते नवीन आहेत, तर कोणाला हे सनविवीचे पूर्ण नाव
माहीत नसेल म्हणून मी सांगते की सर नरहरी विश्वंभर विरकर विद्यालय. आणि आनंदाची गोष्ट की आमच्या शाळेला आज या वर्षी 25 वर्ष पूर्ण झाली आणि दिवसेंदिवस आमची शाळा प्रगतीपथावरच आहे. तर ह्या यशामागे आमच्या शाळेचे शिक्षक, कार्यकारी लोक, ऑफिस स्टाफ, जे सर्व लोक आहेत त्यांचे कठोर परिश्रमामुळे आम्हाला हे असे घवघवीत यश मिळत आहे. तर यासाठी जे जे ह्या कार्यामध्ये सहभागी आहेत त्यांना मनापासून धन्यवाद. आता जास्त वेळ घेणार नाही. आपण आता कार्यक्रमाला लवकरच सुरुवात करूया. आता प्राथमिक शाळेच्या मुली आता गाणे म्हणणार आहेत. जरा माहितीये का, नुसतं गाणे नाही हो मॅडम, त्याबरोबर नृत्य सुद्धा करणार आहे. तुम्ही जरा बाजूला उभं राहा बघू. हरकत नाही, कार्यक्रमाला लवकर सुरुवात करा म्हणजे झालं. हो हो मुलीनो, चला पटकन. आपल्याला आता हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचं मागणे, या प्रार्थनेवर आपण नृत्य करणार आहोत. ही प्रार्थना आपल्याला मानवतेचा संदेश देऊन जाते आणि त्यावरच या मुली आपल्या विद्यार्थ्यांनी नृत्य करणार आहे. आणि त्याचं दिग्दर्शन केलंय आपल्या नृत्य शिक्षिका अर्चना शर्मा यांनी. अर्चना आपल्या शिक्षिकाला आहे, नृत्य शिक्षिका, त्यांना एक 2 शब्द बोलायचं तर ते आधी बोलतील. नमस्कार. तत्पूर्वी मला हे सांगायला आवडेल की माझ्या या मुलींचं पहिलाच प्रयत्न आहे. सो थोडीशी काही जरा चुकलं म्हटलं तर समजून घ्या. ओके या. आणि तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. खूप छान करा, सगळे आपली पंच आहे. ओके, ऑल द बेस्ट. रेडी बाळ रेडी. आपल्या लाडक्या शिक्षिका अर्चना शर्मा यांनीच केलाय. आता पाहूया ती नृत्य कोणती असती. इंग्लिश आहे
वा वा वा. नमस्कार. आता आपण दुसऱ्या नृत्य पाहूया. या का मुलीनं लवकर. वा वा वा. खूपच छान. अतिशय सुंदर. आता तिसरं नृत्य बघूया आपण. Isso, 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 isso,
तुम्ही जरा स्टेजवर या, मुलींबरोबर इथे उभं राहा. आणि मी शकुंतला ताईंना अशी विनंती करते, एक छोटस मुलींना एक गिफ्ट आणलेले तर तुमच्या हस्ते मुलींना द्या. या झालं तर यावं चालतं. तिकडून या. तिकडून या तिकडून. अरे वा. या अनघाताई, कमलताई आणि प्रियाताई त्या तिघीही तिथे या मुलींसाठी खूप त्यांना छान वळण लावतात, त्यांच्याबरोबर कायम असतात. तेव्हा हे सगळं घडून यायला, त्यांना इथे घेऊन यायला, एवढी मेहनत करायला तिघीही आहेत. त्याच्यासाठी त्यांच्यामध्ये आणि आता मुलींचं कौतुक अगदी एक छोटीशी गिफ्ट देऊन देणार आहे. चॉकलेट्स होती ती पण द्या. या मुलींना एक एक लाईनीत बघू. तुझं इथे उभं राहून आणि इथे उभं राहून नाव सांगायचं सगळ्यांना. इथे राहा. आणि साईड हातात द्या. इथे चॉकलेट त्यांच्या हातात द्या. ते काय चॉकलेट एक चॉकलेट. थँक्यू. अशा मिळाली. थँक्यू. चलिए आता दुसरी 2 नंबर डान्सर आलिया जावेद शेख. थँक्यू. ठीक आहे. थँक्यू. ओके 3 नंबर गौतम अहिरे. काय परत परत मेघना अहिरे. बरं चालेल. छान छान दिसलं. चालेल. जाऊन बघायचं पुढे असतात मॅडम. अरे वा 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 वा. बघा बघा शिकवायला काही लागतंय का मुलींना? किती संस्कार आम्ही दिलेले आहेत. खूप कौतुक. हा या. माझं नाव सुकाराम प्रकाश. सगळ्यांच्याच पाया पडतात. कोण असलं तर ये चल. काय बाय 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 नको. बऱ्याच मोठ्याला नाही ऐकायला कोणाला. महाराष्ट्राचे हास्यपत्र कोळी. आवली पावली. दिलं मला केलं. आणि आता यानंतर त्यांची नृत्य शिक्षिका अर्चना शर्मा. थँक्यू सो मच अर्चना एवढं त्याबद्दल. घे आशीर्वाद. आता ह्या गणपती निघेताना फुलं देऊन टाका. त्यांना चॉकलेट आणलं त्यांना. कमल ताई. आम्ही रेखाताईंना मिस करतो. कमलताई रेखाताईंना सांगा. आणि कमल ताई आमच्या बालुगावांची यंगेस्ट 2 तास झाले.
यंगच वेळी आहे, पण सतत धावत असते, वर खाली वर खाली वर खाली विचारायला नको होतं. तरच ते काय ते योगा. त्यामधला तोड तोड इकडे. पहिल्या दोन वाक्य सांगायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या सगळ्याच ताईंनी या मुलांना घडवलेलं आहे, मुलींना. कमलताई आणि रेखाताई ह्यांनी म्हणजे एखाद्या चांगल्याशा दगडातून मूर्ती घडवतात तशा या मुली घडवल्या, ज्या आपण 17 मुलींची कन्यादान केलेलं आहे, त्याही मुली तशा आपल्या संसारात आहेत. तर आता मुलींचा डान्स बघून बासू शिरसंगी यांनी 1111 रुपये दिले. ते आपण बासूची आपल्या मुक्ता बालिकाश्रमाच्या अकाउंटमध्ये जमा केले. आणि तुम्ही मनोगत बोलायचं या आत्ता म्हणणार का थोड्या वेळाने म्हणणार? मागच्या वेळेला शकुंतलाताई बिरकर आपल्याकडे आल्या होत्या एका कार्यक्रमाला. एकदम भरगतचा कार्यक्रम असतो. शकुंतलाताई, तुम्ही घडवलेली उन्हाळ मुलं आहेत ना, ती आवडत नाही. 4 तास झाले तरी 1 तास वाढवायला लागतो. 5 तास कार्यक्रम चालतो. त्यावेळेला शकुंतलाताईंना बोलायला मिळालं नव्हतं. तुम्ही आता 2 मिनिटं बोला, मग त्या कार्यक्रमाबद्दल मी समजून घेतो आणि मग आपण पुढे जाऊ. हॅलो, मी शकुंतला बिरकर बोलत आहे. सर्वांना माझा नमस्कार. आणि हे सगळं काही कौतुक तृप्त झाले. ज्योतिताईंना जो शब्द दिला होता त्याप्रमाणे एक एक चालू आहे स्टेप बाय स्टेप. पण तरी सुद्धा मला अजून समाधान झालं नाही. ज्योतिताईंना जो मी स्वतः शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे अजून त्यांची एक इच्छा होती की यमन रागावर आधारित आपला एक ऑर्केस्ट्रा निघायचा. सगळी मुलं यमन रागावरचीच गाणी असली पाहिजे. आणि मी त्यांना तो शब्द देऊन टाकले. आणि तो अजून त्यांना तुला झाला ना, ऑर्केस्ट्रा झालं, सगळं व्यवस्थित चाललंय, अजूनही होत आहे आणि असं करायला पाहिजे. पण तरी देवाची इच्छा असेल त्याप्रमाणे होऊन जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे आता सरांनी सांगितलं की मला बोलायचं होतं, पण ते फुलांचा त्यावेळेला विषय होता. फुलांची चिठ्ठी किंवा काहीतरी असं कोणातरी आलं होतं इथेच होते. तर मला तेव्हा खूप काही बोलायचं होतं. कारण मी फुलांच्या बद्दल 5 दिवस सतत जेवण खाण आणि सगळा कार्यक्रम असं सगळं हे आले. त्यांच्या तिथे जवळ बसून तिथे सगळं गप्पा मारलेल्या होत्या. तो एक मला त्यावेळेला उत्साह होता. म्हणून तेव्हा जाते करून. पण आता केव्हा तरी अशी वेळ येईल माझ्यावर की मी येईल तिथे आणि त्या गमती जमते तुम्हाला नक्की सांगेन. आता मी कोणाचाही वेळ घेणार नाही, कारण सगळ्यांना डान्स करायचंय, नाचायचंय, त्याच्यानंतर गाणी म्हणायचे, काही कार्यक्रम असतील ते आपण करूया. तरी सुद्धा मी एक कार्यक्रम घेतला भाग म्हणून करणार आहे. पण मला आपल्या आधीचे माझ्या ओळखीचे जे आहेत ते विद्यार्थी तिथे नाचले पाहिजे आणि मी ते गाणं म्हणणार आहे. मला जेव्हा चान्स देतील तेव्हा मी येऊन, पण तो कोणीतरी मला थोडी साथ द्या की निदान 5-6 विद्यार्थी तरी इथे येऊन नाचतील. आणि मला गाणं तुम्हाला माहित नाहीये मी कुठलं म्हणणार आहे ते, पण त्या अनुषंगाने म्हणजे लहान अगदी एक पहिलीतले होऊन जा आणि बिंदास्त नाच करा असं गाणं मी करणार आहे. मला बालवर्गाची पण चालती सगळे आधी 12वी पर्यंत मी शिकवलं. मला सगळे शब्दाची सुद्धा मला चांगले शेता आले मजा होती. आणि सर छान सर मी तुम्हाला बोलवीन आणि आपण 10 मिनिटाचाच कार्यक्रम चालू सरांनी सांगितलं. त्यांच्या म्हणजे कानामागून येऊन तिखट झाला हा माझ्यावर आता मोठा आरोप आलेला आहे. मी सुद्धा तिखट नाहीये. हा आपला कार्यक्रम आपण बसूया, मी जरा समजून घेतो.